चला नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण मूलभूत हक्काचे काही कलम पाहणार आहोत आणि ते कसे लक्षात ठेवायचं हे पाहणार आहोत. चला सुरू करू. बघा, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. कलम 12 ते 35 दरम्यान आपल्याला भाग 3 मध्ये मूलभूत हक्क पाहायला मिळतात. बघा, सर्वप्रथम कलम 12. कलम 12 काय आहे? राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली. बघा, यामध्ये मग ग्रामपंचायत ते संसद आणि खाजगी संस्था येतात, मात्र यामध्ये सहकारी संस्था, BCCI आणि न्यायालय येत नाहीत. आता हे झालं कलम 12. आता यामध्ये लक्ष ठेवण्यासारखं काय नाही. आता कलम 13 कसं लक्षात ठेवायचं ते आपण पाहू, कारण 12 काय तेवढं महत्त्वाचंही नाही, कलम 13 महत्त्वाचं आहे. बघा, आता कलम 13 काय आहे बघा. कलम 13 आहे की मूलभूत हक्कांशी विसंगत म्हणजेच मूलभूत हक्कांची मुस्कटदाबी करणारे कायदे. म्हणजे एखादा मूलभूत हक्कासंबंधी एखादा कायदा संसदेने केला आणि तो जर योग्य नसेल तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय हे त्याला रद्द करू शकते. आता म्हणजेच मूलभूत हक्कांशी विसंगत म्हणजेच मूलभूत हक्काची मुस्कटदाबी करणारे कायदे. आता मी मुस्कटदाबीच का म्हणलं, कारण मुस्कटदाबीचा जो यम आहे तो ABCD म्हणजे इंग्रजी अल्फाबेटनुसार म्हणजेच ABCD नुसार हा 13 नंबरला येतो. त्यामुळे मी मूलभूत हक्काची मुस्कटदाबी करणारे कायदे असं म्हणलं. असं लक्षात ठेवा तुम्ही. आणि हाच नियम पुढे सर्व ठिकाणी आपण लागू करणार आहोत ABCDचा. त्यानंतर कलम 14 बघा. कलम 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. काय? कायद्यासमोर समानता म्हणजे कुठलाही व्यक्ती कायद्याच्या वर नसेल असं कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे. आता याची ट्रिक लक्षात कसं ठेवायचं बघा. AD बघा, AD म्हणजे आम आदमी असो, A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो, कायद्यासमोर दोघेही समान. बघा, असं लक्षात ठेवा. म्हणजे A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर डॉन एखादा डॉन असो, दोघांनाही कायदा समान. आता आम आदमी आणि डॉनच का घेतलं मी? कारण आम आदमीचा जो A आहे तो 1 नंबरला येतो आणि हे जे D आहे ते अल्फाबेटनुसार 4 नंबरला येते, असं लक्षात ठेवा तुम्ही. ओके, म्हणजे 1 आणि 4 किती होतात? 14. असं लक्षात ठेवा. 1 4 14. बघा, अशाच भन्नाट ट्रिक्ससाठी आपले MPSC बाबा ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. तिथे या सर्व PDF फोटोज अपलोड केले जातात, ते पण जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल. तसंच पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. अगदी माफत दरात PDF ठेवलेली आहे. या नंबरवर फक्त तुम्ही संपर्क करा, व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. आता कलम 14च्या अपवाद पाहू आपण. बघा, कलम 14ला काय? कलम 14त काय पाहिले की आपण सर्व समान, कायद्यासमोर सर्व समान, मात्र त्याला काही अपवाद आहेत. आता अपवाद बघा. कलम 194 आणि 105 नुसार अनुक्रमे म्हणजे काय? 194 नुसार आमदार आणि 105 नुसार खासदार यांना फक्त दिवाणी संरक्षण आहे, फौजदारी संरक्षण नाही. फक्त कोणतं संरक्षण आहे? फक्त दिवाणी संरक्षण आहे. आता याला पण लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे तुमच्या कन्फ्यूज होऊ नये की आमदार खासदारांना दिवाणी संरक्षण असते की फौजदारी असतं, हे कन्फ्यूज होऊ नये यासाठी आपण काय घेतलं? एक आमदार घेतलं. त्या आमदाराचं नाव काय आहे? दिवाकर रावते. बघा, दिवाकर रावतेंना आमदार खासदार असताना दिवाणी संरक्षण होते. बघा, दिवाकर रावते हे आमदार आहेत, मग त्यांना दिवाणी संरक्षण होते. आता दिवाकर का घेतलं मी? कारण दिवाकरमध्ये दिवा आणि दिवाणीमधले दिवा असे हे दोन्ही शब्द कसे आहेत? कॉमन आहेत, म्हणून मी दिवाकर रावते घेतले. त्यानंतर कलम 361 नुसार राज्यपाल राष्ट्रपती यांना फौजदारी संरक्षण आहे. कोणते संरक्षण आहे? फौजदारी. आणि तसेच पदावधी दरम्यान 2 महिने दिवाणी संरक्षण सुद्धा आहे. म्हणजे यांना फौजदारी संरक्षण आहे आणि दिवाणी दोन्ही सुद्धा आहे, राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना, कलम 361 नुसार. त्यानंतर कलम 361A. बघा, कलम 361A हे नवीन 44व्या घटनादुरुस्तीने ॲड केलं. बघा, घदू म्हणजे घटनादुरुस्ती, असं लक्षात ठेवा. घदू घटनादुरुस्तीचा जो शॉर्ट फॉर्म आहे. त्यानंतर आता 161A नुसार बघा, संसद तसेच विधिमंडळाचे कामकाज
टी व्हीवर लाईव्ह दाखवणे किंवा रेडिओवर प्रदर्शित करण्यासाठी त्यांना दिवाणी आणि फौजदारी दोन्ही संरक्षण आहे. ओके. त्यानंतर परकीय राष्ट्रप्रमुख, राजदूत, UN यांना सुद्धा दिवाणी आणि फौजदारी दोन्ही संरक्षण आहे. ओके. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच आपले MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. तसेच पूर्ण कलमांच्या अशाच ट्रिक्ससह पॉलिटीच्या सर्व कलमांच्या पेड PDF साठी 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.